आहे. काय झालं? गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. हॅलो, यायला का आवाज? यस. ओके, चला जॉईन झाले का सर्वजण? झाले सर. लेट्स स्टार्ट द लेक्चर. ओके. सुरू करा की सर शिकवायला. से okay, mute all. Okay, let's start the discussion. What was the homework in previous class? What was the homework in previous class? In last lecture we discussed about the polynomial. बघा, रिव्हिजन करूया एकदा काय करूया, रिव्हिजन करूया. किती घाई असते तुम्हाला, किती घाई असते? राईट. अरे प्रॅक्टिस सेटच्या किती पुढे आलो आता, अजून तुझं तेच चालू आहे का?
प्रॉब्लेम सेट चालू होतं. प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन दिले होते मी, आठवते का? मला लक्षात राहतं, तुम्हाला जरी लक्षात नसलं तर. गौरव, प्रॅक्टिस सेट 3.1 केव्हा झालं रे? झालं तेव्हाच. प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन दिले होते होमवर्क, क्वेश्चन नंबर 2, 3 and 4. बरोबर आहे का? आपलं लक्षच नसते लेक्चर मध्ये. कोणी कोणी सोडवलंय? संजीवत सोडवलं का? शिवहार, विघ्नेश, श्रद्धा, मीनाक्षीने सोडवलं का? भक्ती, ओके, व्हेरी गुड. अजून बाकीचे सर्वांनी? प्रसाद, प्रणिता, श्रुती, रेखा, ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. बर, तर मग आपण प्रॅक्टिस सेट 1 मध्ये बघा टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल पाहिलं आणि पॉलिनॉमियलचे 3 फॉर्म पाहिलेले आहेत. स्टँडर्ड फॉर्म, त्याच्यानंतर पाहिलेला आहे इंडेक्स फॉर्म, आणि त्याच्यानंतर पाहिलेला आहे कोइफिशियंट फॉर्म. I hope this concept is clear for all of you, right? If not, then I have uploaded the lectures on YouTube. Go to that channel and watch previous lecture if you miss any lecture. तुमच्यासाठीच अपलोड केले. जर कोणाचं लेक्चर मिस झालं असेल किंवा थोडस कॉन्फिडन्स येत नसेल तर ते लेक्चर परत पाहू शकता. We will start now practice set 3.2. So read the question. चला क्वेश्चन रीड करा. क्वेश्चन वाचा बरं. क्वेश्चन काय आहे बघा. यूज द गिवन लेटर्स टू राईट द आन्सर. व्हेरी गुड जयश्री, नाईस. यूज द लेटर्स टू गिव्ह द आन्सर. आता म्हणजे पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला लेटर वापरायचे आन्सर हे करण्यासाठी. बरोबर आहे. तर म्हणजे आता बघा की पहिल्यांदा काय दिलं बघा. देयर आर 8 ट्रीज इन विलेज. लाट, लाट हे एक विलेजचं नाव आहे. इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ लातूर, आहे का नाही? सो if the number of trees increased by b year, how many trees will be there after x year? बघा, एका लातूर मध्ये द नंबर ऑफ ट्रीज सध्या किती आहेत सांगा मला. व्हेरी गुड जयश्री. लातूर मध्ये सध्या नंबर ऑफ ट्रीज किती आहेत? ए आहे. देयर आर ए नंबर ऑफ ट्रीज इन इयर. इफ द नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीज्ड इन ईच इयर, एका वर्षात किती वाढतात सांगा मला. एका वर्षात किती वाढतायत? बी ट्रीज वाढतायत. व्हेरी गुड. आणि असे जर एक्स ट्रीज जर एक्स इयर जर झाले तर किती ट्री वाढणार? पहिल्या वर्षी बी, दुसऱ्या वर्षी बी, तिसऱ्या वर्षी बी. असे जर एक्स इयर झाले तर नंबर ऑफ ट्रीज वाढणार किती? बी एक्स. मग टोटल नंबर ऑफ ट्रीज किती होणार? ए प्लस बी एक्स. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती होणार? ए प्लस बी एक्स. चला लिहा. लिहा, कसं लिहायचं बघा. देर आर 8 trees are present. लिहा, देर आर 8 trees are present. लिहा, देर आर 8 trees are present. There are 8 trees are present. नेक्स्ट लाइन मध्ये लिहा, बी ट्रीज increases every year. बी ट्रीज increases every year. बी ट्रीज increases every year.
bee trees increases every year. Therefore लिहा, therefore the number of trees in X year, therefore number of trees in X year, therefore number of trees in X year will be bx, increased by bx. Therefore total number of trees, last la liha answer, therefore total number of trees therefore total number of trees will be a plus bx. इथे पेन का चालत नाहीये. a plus bx. सर क्वेश्चन ला टाइम द्या. ओके. ओके, क्वेश्चन राईट करायला टाइम द्या म्हणतायत. बर, चला याचा आन्सर झाला. आता हा क्वेश्चन लिहा, त्याच्यासाठी घ्या टाइम. सेकंड क्वेश्चन लिहा. सेकंड क्वेश्चन घ्या. सेकंड क्वेश्चन घ्या. सेकंड क्वेश्चन घ्या. ओके, सांगतो. सेकंड क्वेश्चन लिहिलात का? लिहा. झालं लिहून? बघा, याच्यावर मी काय बोललो नाही. आपण लास्ट लेक्चरला एक डिव्हिजन पाहिलं होतं का? युक्लिड्स डिव्हिजन लेमा. काय म्हणतो बघा,
याचा हे नंतर लिहून घ्या, याचं एक्सप्लेन करतो मी थोडं. दोन पॉलिनॉमियल आहेत, एक आहे एस ऑफ एक्स आणि दुसरा आहे पी ऑफ एक्स. such that s of x is greater, degree of s of x is greater than p of x and s of x is dividing p of x, the quotient is q by x. आता मी सिंपल सांगितलं होतं काल, आपण कालच्या ह्याच्यामध्ये हे थोडंसं अवघड दिलंय. मी काल लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला डिव्हिडंड इज इक्वल टू, एखादी पॉलिनॉमियल असेल तर डिव्हिडंड इज इक्वल टू काय येते सांगा. डिव्हिडंड इज इक्वल टू काय येते, हा डिव्हिडंड आहे बघा, याला भाग घालायचंय. कोणाला भाग घातला आपण, एस ऑफ एक्स ला भाग घातला. कोणी भाग घातलं, पी ऑफ एक्स ने. पी ऑफ एक्स म्हणजे कोण आहे आता सध्या सांगा मग, डिवायझर आहे. पी ऑफ एक्स कोण झाला, डिवायझर झाला, राईट. पी ऑफ एक्स डिवायझर झाला. त्याच्यानंतर क्वेश्चन काय आलेला आहे बघा, क्वेश्चन काय आलेला आहे बघा, क्यू ऑफ एक्स. फक्त मी क्वेश्चन लिहिलं, त्यांनी काय लिहिलंय, क्यू ऑफ एक्स. क्वेश्चनच्या जागी काय लिहिलेलं आहे, क्यू ऑफ एक्स. प्लस आपण रिमाइंडरला आर लिहिलं होतं, त्यांनी काय लिहिलं, आर ऑफ एक्स. म्हणजे फक्त आपण त्यांनी पॉलिनॉमियल मध्ये लिहिलेलं आहे. बघा बरं, हेच पाहिले का आपण, हाच फॉर्म्युला लिहिलाय का, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. आणि मी तिथं काय सांगितलं होतं तुम्हाला, रिमाइंडर जे आहे त्याची डिग्री 0 किंवा डिग्री ऑफ रिमाइंडर विल बी लेस दॅन 0. बघा बरं, असं झालं होतं का, डिग्री विल बी, कारण लास्टला कॉन्स्टंट उरणार असं काहीतरी, राईट, जे की ऍक्च्युली हे लेस दॅन इक्वल टू 0 पाहिजे, कारण डिग्री निगेटिव्ह मध्ये नसते. ऍक्च्युली डिग्री निगेटिव्ह मध्ये नसते, त्याच्यामुळे हे जरासं चुकीचं आहे, म्हणून हे जशाच तसं लिहायचं नाही. म्हणजे डिग्री केव्हा सांगतो आपण पॉलिनॉमियलची, सर्व पॉवर पॉझिटिव्ह पाहिजेत ना आपल्याला, म्हणजे सो त्याच्यामुळे याच्यामध्ये डोकं घालू नका. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट इंटू रिमाइंडर. क्लिअर आहे का. ओके, यस. सो for this, for the parade there are v student, y student in each row and x row in x such row. बघा, there are x rows, कसं लिहिणार मी, there are x rows, बरोबर आहे, there are x rows in parade. आणि त्याच्यानंतर एका रो मध्ये किती आहेत, एका रो मध्ये किती आहेत, देर आर y स्टुडंट्स इन each row. therefore काय लिहिणार, therefore total number of students, therefore total number of student in parade is equal to x into y. बरोबर आहे का. बघा, एका रो मध्ये y स्टुडंट आहेत आणि अशा x रोज आहेत, तर टोटल किती येणार, x इंटू y. बरोबर आहे. यस, लिहा. लिहा, मी जसं लिहिलं होतं तसं.
मी जसं लिहिलं होतं तसं लिहा. हॅलो, नमस्कार, बोला. कोण बोलतो? कोण पाहिजे? कोण आहे रे? हे बघा, लक्षात घ्या की लेक्चरची लिंक म्हटलं ना, लेक्चरची लिंक जी आहे ती लेक्चरची लिंक जी वापरायला सांगितली ती रेग्युलर आपल्या टाइम मध्ये आपली लेक्चरची लिंक वापरायची. ठीक आहे. ओके, लेक्चरची लिंक आपल्या टाइम मध्ये जी दिली आहे ती लिंक सेव्ह करून ठेवणे आणि वापरणे. चला, थर्ड क्वेश्चन लिहिलात का? थर्ड क्वेश्चन लिहा तोपर्यंत. थर्ड क्वेश्चन लिहायचं. सेकंड झाला असेल तर थर्ड लिहा. थर्ड क्वेश्चन जरा महत्वाचा आहे, मला सांगायचं व्यवस्थित. लिहिलं का थर्ड? सर्वांचं झालं का? ओके, पहा, लक्ष द्या. फॉर थर्ड क्वेश्चन खूप लक्ष द्या व्यवस्थित. अरे कोण? बघा, व्हेरी गुड जयश्री. Third question, 10 and unit place of two-digit number are m and n respectively polynomial which present two-digit number. बघा, आधी हे राहू द्या. एक सिंपल तुम्हाला 2 डिजिट नंबर देतो, 25. हे 25 कसं तयार होतं माहितीये का? बऱ्याच जणाला वाटतं 5 गुणे 5 आणि 2 25 तयार होतं. ऍक्च्युली या 25 चा अर्थ काय असतो? 25 चा अर्थ काय असतो? 20 + 5, राईट? म्हणजे युनिट प्लेसचा जशाच तसा ऍड करायचा आणि 10 प्लेसला 10 प्लेसने मल्टिप्लाय करायचं, जो डिजिट आहे तो. कोणताही नंबर घ्या मग तुम्ही. 63 जर घेतला तर 3 आणि 6 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कळलं का? याच्या पुढे कोणताही नंबर असेल तर 10 प्लेसला 10 ने मल्टिप्लाय करायचं, युनिट प्लेसला ऍक्च्युली 1 ने मल्टिप्लाय करतो, आणि 100 प्लेस जर असेल तर 100 प्लेस जर असेल तर, कारण याच्यासारखे पुढे प्रॉब्लेम 9वीला आणि 10वीला आहेत. तिथे बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात की सर असं का घ्यायलेत. कोणताही नंबर घ्या. बघा, परत एकदा रॅन्डम नंबर घेतोय मी, 74. या शब्दाची 74 ही व्हॅल्यू कशी तयार होते की 4 एकक स्थानचा ऍड करायचा आणि दशक स्थानच्याला 10 ने मल्टिप्लाय करून ऍड करायचं. Therefore 70 + 4 74, right? So see here, right?
here it is written that 10 unit place and unit place चा बघा n आहे, 10 place चा m आहे. मग त्याच्यामध्ये place value for digit m digit हा 10 place ला आहे, बरोबर आहे. at 10 place ला असल्यानंतर किती व्हॅल्यू घ्यायची, 10 into m घ्यायची. 10 into काय घेणार आहे मी, m घेणार आहे. आणि प्लेस व्हॅल्यू फॉर डिजिट, कोणता डिजिट आहे, n ऍट कोणती प्लेस आहे त्याची, युनिट प्लेस. जी युनिट प्लेसला ते तुम्ही स्कॉलरशिप मध्ये पाहिला असाल बघा, तिथे जर मराठी मीडियमच्या असाल तर दर्शनी किंमत आणि स्थायी किंमत काहीतरी असं असते ते. therefore the number is किती आहे, नंबर किती असतो, मग नंबर किती असतो, 10 into m plus n, राईट. लिहा असं. हे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन असं लिहिला तरी चालतं डायरेक्ट, 10m plus n. चलो, write down question number 2. Write down the 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 question number 2. ओके चलो, सो अभी क्या सॉल्व करते हैं, ऐड पॉलिनोमियल. ये सॉल्व करना है. कौन से दो पॉलिनोमियल ऐड करने, देखो which two polynomial we are adding. ठीक आहे, कोणते पॉलिनोमियल आहेत बघा, x क्यूब minus
2x इथेच करतो मी, थांबा. ठीक आहे, ओके. पहा, हे एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस 9 आणि 5x क्यूब प्लस 2x प्लस 9. आता हे दोन पॉलिनॉमियल ऍड करायचे आहेत, म्हणजे मी कसं करणार, या पॉलिनॉमियल मध्ये मध्ये साइन प्लस येणार आणि ह्या पॉलिनॉमियलचं ऍड करणार. ही पहिली स्टेप झाली तुमची. आता बघा, प्लस करताना जशाच तसं लिहायचंय, म्हणजे जशाच तसा टर्म लिहिणार आहे मी, म्हणजे एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 9 प्लस, फक्त ब्रॅकेट काढणार आहे मी. आता फक्त ब्रॅकेट काढत आहे मी, काय केलं, 5x क्यूब प्लस 2x प्लस 2x प्लस 9. आधी ब्रॅकेट काढून घ्यायचं. मग आता लाईक टर्म ऍड करायच्या. लाईक टर्म म्हणजे काय असतात सांगा बरं. लाईक टर्म बघा, लाईक टर्म कोणत्या कोणत्या आहेत. लाईक टर्म एक्स क्यूब आणि 5x क्यूब, राईट. सो हे किती होणार, 5x क्यूब प्लस एक्स क्यूब 6x क्यूब. तुम्हाला जर एक स्टेप वाढवायची असेल तर ह्या एकत्र सुद्धा लिहू शकता. एक एक्स्ट्रा स्टेप काय येईल बघा, या लाईक टर्म इथे लिहितो मी 5x क्यूब प्लस 5x क्यूब. त्याच्यानंतर या लाईक टर्म आहेत का, 2x स्क्वेअर सोबत कोणी पण नाहीये, म्हणून जशाच तसं मायनस 2x स्क्वेअर. त्याच्यानंतर x ची सुद्धा कोणी लाईक टर्म नाहीये, प्लस 2x जशाच तसं राहील. आणि हे मायनस 9 आहे इथे, आणि इथे प्लस 9, या दोन लाईक टर्म झाल्या. आता तर याचं फायनल आन्सर बघा काय येईल, या दोन लाईक टर्म 6x क्यूब होईल. हे मायनस 2x स्क्वेअर जशाच तसं, कारण x स्क्वेअर मध्ये मिसळायला x स्क्वेअरच आहे, जो की नाही कुठे, प्लस 2x आणि प्लस 9 मायनस 9 किती होऊन जाईल, 0 होऊन जाईल. सो फायनल आन्सर काय आला आपलं, 6x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 2x, राईट. 6x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 2x. आलं का, ऍडिशन करता येईल का. बघा, त्याच्यानंतर बघा, झालं का, लिहायचं झालं ना. जर राहिला असेल तर लगेच करा बरं तुम्ही ऍडिशन स्वतः. ओके, चला सेकंड नंबर बघा. सेकंड नंबर सॉल्व करायचंय. सेकंड नंबर सॉल्व झाला, व्हेरी गुड. बघा, याच्यामध्ये जर मी प्लस दिलं, तर लाईक टर्म बघा कोणत्या आहेत. लाईक टर्म m रेज टू 4 इथे एक आहे, इथे एक आहे. सो काय येणार, मायनस 7 m रेज टू 4 प्लस 5 m रेज टू 4. त्याच्यानंतर
एम क्यूब आहे सो प्लस 5 एम क्यूब आणि मायनस जे साईन आहे ते साईन जशाच तसे घ्यायचे हा. साईन जर चुकले घेताना तर तुमची बेरीज वजाबाकी चुकू शकते. त्याच्यानंतर बघा आता हे याच्यानंतर एम स्क्वेअरला इथे कोणी नाहीये जोडीदार, मी डायरेक्ट एम स्क्वेअर लिहितोय म्हणजे 2m स्क्वेअर आहे इथे. त्याच्यानंतर एम वाला पण कोणी नाहीये, प्लस 3m आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टंट काय आहे, √2 -6 प्लस √2 -6. आता बघा कॉन्स्टंट टर्म यांची -7 + 5 -2m, इथे बऱ्याच जणांनी चुकलंय, -7m स्क्वेअर सॉरी 4 + 5 -7 मायनस वाला मोठा आहे मायनस साईन येणार. 5m³ -3m³ किती उरतील, 2m³ प्लस 2m³ व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर हे प्लस 2m स्क्वेअर राहणार जशाच तसं. त्याच्यानंतर प्लस 3m जशाच तसं आणि हे जशाच तसं. हे ऍड करू शकतो का आपण, हे ऍड करू शकतो का, एक रॅशनल आहे एक इरॅशनल आहे. राईट सर्ड मध्ये पाहिले आपण, राईट. याला कोणतं सर्ड म्हणतात, कोणाला आठवते का रे? बघा ही असणार फायनल आन्सर. याला कोणतं सर्ड म्हणतात आठवते का, मागचं चॅप्टर असा विसरून जायचं नाही. क्वाड्रॅटिक सर्ड, व्हेरी गुड. परत बायनॉमियल सर्ड पण म्हणतात बघा, क्वाड्रॅटिक बायनॉमियल सर्ड ऑर्डर 2 आहे, राईट. क्वाड्रॅटिक बायनॉमियल सर्ड असं लगेच आठवलं पाहिजे तुम्हाला त्याचं. राईट. हे करता येईल का मग तुम्हाला, हे करता येईल का तुम्हाला? आज काही मीटिंग रिजॉईन करायची नाही, थोडस माझी तब्येत जरा वीक चालू आहे त्याच्यामुळे जरासं कंटिन्यू लेक्चर होत नाही आहेत मला. ओके, तर हे करता येतं ना तुम्हाला, हे करा ॲज अ होमवर्क. सबट्रॅक्शन करता येईल का, सबट्रॅक्शन करता येईल. एक सबट्रॅक्शन सांगतो मी तुम्हाला. व्हेरी गुड. बघा सबट्रॅक्शन येते का, सबट्रॅक्ट करायचं झालं की इथे ब्रॅकेट असणार, या दोघांच्या मध्ये मायनस साईन आणि इथे ब्रॅकेट. आणि ब्रॅकेट काढत असताना याच्या बाहेर जर मायनस असेल तर ब्रॅकेट काढताना कसं होतं बघा, मग इथं मायनसला काय करणार, मग प्लस करणार, इथे प्लसला मायनस करणार आणि इथे मायनसला हे प्लसला मायनस. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट काय करायचं बघा, आता काय होईल मग ब्रॅकेट काढल्यानंतर बघा, ब्रॅकेट काढल्यानंतर काय होईल बघा, ब्रॅकेट काढल्यानंतर इथे मायनस प्लस होईल, इथे मायनस होईल आणि इथे पण मायनस होईल. मग आता तुम्ही करू शकता लाईक टर्म आणि अनलाईक टर्म. बघा लाईक टर्म इथे आणि इथे आहे, इथे आणि इथे आहेत आणि या लाईक टर्म आहेत. तर बघा सिंपली तुम्ही नंतर व्यवस्थित सोडवा. इथे लाईक टर्म बघा कोणत्या कोणत्या आल्यात, x³. आता इथं प्लस आहे का मायनस आहे सांगा मला, x². आणि इथं प्लस होतं पण आता काय झालं, इथं मायनस झालंय, लाईक 7x². त्याच्यानंतर इथं -9x आणि इथं आता काय आहे सांगा, हे -9x आणि इथे मायनस होतं आधी, आता काय झालंय, आधी इथे -19x होतं, आता मायनस मायनस काय झालं, +19x झालं. कळते का सर्वांना? आणि मग आता इथं √3 आहे आणि इथं -√3 आहे. बघा इथं +√3 आहे आणि इथे -√3 आहे. तर x² - 7x² किती होते सांगा पटकन, x² - 7x² लाईक टर्म. हे मोठा मायनस आहे, मोठा मायनस आहे, -6x² होतं, -6x², -6x², -9x + 19 +19 आहे, त्याच्यातून 9 गेले, उरणार किती, 10x +√3 - √3 कॅन्सल. सो फायनल आन्सर काय आलं,
हे व्यवस्थित करून बघा.